महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बातमीने मोठा भूकंप घडवून आणला आहे. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 35 आमदार थेट शरद पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. सुनेत्रा वहिनींनी शपथ तर घेतली, पण अर्थखात्यासारखी महत्वाची पदे त्यांच्याकडे नसल्याने त्यांची राजकीय ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. पक्षात फूट पडेल आणि विलिनीकरण होईल असे वाटत असतानाच या 35 आमदारांच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. राजकारणातील भीष्माचार्य मानले जाणारे शरद पवार साहेब जे मनात असते ते कधीच दाखवत नाहीत आणि जे करतात ते कुणालाच समजत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला आहे. या ताज्या घडामोडींमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या खेळातून पूर्णपणे बाहेर फेकले गेल्याचे चित्र दिसत आहे. भूल दिल्याशिवाय शस्त्रक्रिया होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण यशस्वी होत नाही, हे सूत्र सध्या अगदी तंतोतंत जुळताना दिसत आहे. एखादा मुरलेला पैलवान जेव्हा शांत असतो तेव्हा त्याने प्रतिस्पर्धाला आसमान दाखवण्याची पूर्ण तयारी केलेली असते, हेच यातून दिसून येते. दादांच्या निधनाच्या मोठ्या धक्क्यानंतर हे 35 आमदार अचानक साहेबांकडे कसे वळले हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण ही साहेबांच्या अत्यंत अचूक आणि गनिमी काव्याची खेळी आहे. त्यांनी सुरुवातीलाच हा केवळ एक अपघात असल्याचे सांगून सर्वांना शांत राहायला सांगितले. रोहित पवार आणि अमोल मिटकरी जेव्हा हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत होते तेव्हा साहेब रुग्णालयात उपचार घेत होते. पण त्याच आजारी अवस्थेतून त्यांनी राजकारणाचे असे काही फासे टाकले की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळेच चक्रावून गेले. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. त्याचवेळी साहेब रुग्णालयात दाखल झाले. विरोधकांना वाटले की आता साहेब थकले आहेत, पण इतिहास सांगतो की साहेब जेव्हा जेव्हा रुग्णालयात असतात तेव्हाच राजकारणात मोठे भूकंप घडतात. या दुःखाच्या प्रसंगात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटले की पक्षावर वर्चस्व मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. पण साहेबांच्या हाताला सलाईन लागलेली असली तरी त्यांचा मेंदू सत्तेची सर्व गणिते अत्यंत अचूकपणे सोडवत होता. साहेबांनी पहिल्याच दिवशी अपघात म्हणून विषय संपवण्याचा जो प्रयत्न केला तीच त्यांची पहिली दिशाभूल होती. त्यांनी दिल्लीला आणि विरोधकांना गाफील ठेवले. जर त्यांनी तेव्हाच आक्रमक भूमिका घेतली असती तर कदाचित ते 35 आमदार फुटले नसते. साहेबांनी शांत राहून आमदारांना असा संदेश दिला की तुम्ही नेमके कोणाच्या पाठीशी आहात याचा विचार करा. या सगळ्या राजकीय नाट्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या दादांच्या आयुष्याचा प्रवास अचानक थांबला. त्यावेळी पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. संकटात नेहमी खंबीरपणे उभे राहणारे साहेब यावेळी थोडे खचलेले वाटत होते. पण राजकारणाचा नियम आहे की तुमची शांतता हीच समोरच्यासाठी मोठी संधी असते. साहेब शांत असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर पक्षाचे भविष्य आणि कुटुंबाची एकजूट हे दोन मोठे प्रश्न होते. जसा काळ पुढे सरकत होता तसे राजकारणाचे वारे बदलू लागले. दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे आघाडीवर आली. साहेबांच्या हातातून पक्ष निसटणार आणि पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा चर्चांना उधाण आले. पवार कुटुंब दुःखात असतानाच काही मोठ्या हॉटेल्समध्ये गुप्त बैठका सुरू झाल्या होत्या. हा गट इतका आक्रमक होता की त्यांना वाटले आता पक्षावर आपलाच ताबा राहील. साहेबांनी स्वतःचे रक्त आटवून उभा केलेला पक्ष आता दुसऱ्यांच्या घशात जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण जेव्हा विरोधकांना वाटले की साहेब आता संपले, नेमक्या त्याच वेळी त्यांनी रुग्णालयातून आपली चक्रे वेगानं फिरवायला सुरुवात केली. वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो, तसाच डाव साहेबांनी टाकला. कथेत आता एक नवे वळण आले जेव्हा रोहित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात छुपा संघर्ष सुरू झाला. पक्षावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांवर रोहित पवारांनी जोरदार टीका केली. साहेबांना हे पक्के ठाऊक होते की पक्ष जर सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडे राहिला तरच तो खऱ्या अर्थाने पवार घराण्याचा राहील. जर तो पटेल किंवा तटकरे यांच्या हातात गेला तर तो थेट दिल्लीच्या नियंत्रणाखाली जाईल. म्हणूनच त्यांनी अत्यंत सावधगिरीने आमदारांची जोडवाजोड सुरू केली आणि दादांच्या बाजूचे ते 35 आमदार पुन्हा साहेबांच्या संपर्कात आले. याच वेळी राजकारणात एका नव्या चेहऱ्याने प्रवेश केला आणि तो म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंनी एका जाहीर सभेत स्पष्ट केले की राष्ट्रवादीसारख्या मराठी मातीत जन्मलेल्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असायला हवा, कुणी पटेल नसावा. हे विधान केवळ एक साधी प्रतिक्रिया नव्हती, तर साहेबांनी अत्यंत हुशारीने चालवलेले ते एक अदृश्य अस्त्र होते, ज्यामुळे दिल्लीच्या गोटात मोठी खळबळ उडाली. राज ठाकरेंना हे बोलण्यासाठी कुणी प्रवृत्त केले याचे रहस्य आजही त्या रुग्णालयाच्या बंद खोलीतच दडलेले आहे. या एका विधानाने त्या 35 आमदारांची मोठी अडचण झाली. पटेल यांना पाठिंबा दिला तर जनता आपल्याला मराठी अस्मितेचे गद्दार मानेल ही भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. साहेबांनी एकही शब्द न उच्चारता त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण केला. यानंतर साहेबांनी आणखी एक मोठी खेळी खेळत सुनेत्रा वहिनींचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आणले. प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या स्वप्नांचा यामुळेच चुराडा झाला. बारामतीची सत्ता बारामतीतच राहील हे निश्चित करत साहेबांनी दादांच्या समर्थकांना भावनिक साथ घातली. साहेबांच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या आहे हे आमदारांना
पूर्णपणे समजून चुकले. ज्या ठिकाणी बंडाचे कट शिजले तिथेच आता माफीची पत्र तयार होऊ लागली. छगन भुजबळ यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्यालाही साहेबांच्या या डावाचा अंदाज आला नाही. ते जेव्हा साहेबांना भेटायला गेले तेव्हा तिथे सत्तेची कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. साहेबांचे हे मौन कोणत्याही शब्दापेक्षा अधिक धारदार होते. वाघ कितीही जखमी असला तरी तो शिकार करायला विसरत नाही याची जाणीव सर्वांना झाली. अखेर ते 35 आमदार साहेबांच्या एका आदेशाची वाट पाहत उभे राहिले. रुग्णालयाच्या बिछाण्यावरून साहेबांनी जे फासे टाकले ते पाहून विरोधकही चक्रावून गेले. सत्तेची दोरी गोविंदबागेतच राहील हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. शरद पवार हे केवळ नाव नसून ती एक संस्था आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले. पुतण्याच्या जाण्याने काका खचले असे ज्यांना वाटत होते त्यांना साहेबांनी कृतीतून सडेतोड उत्तर दिले. त्यांनी अत्यंत संयमाने पक्षाला फुटण्यापासून वाचवले आणि कुटुंबालाही एकत्र ठेवले. राजकारणातला हा सर्वात मोठा खेळ होता. शेवटी खरा वस्ताद तोच असतो जो आपला मुख्य डाव कुणालाच समजू देत नाही. महाराष्ट्राच्या मातीतला हा भीष्माचार्य आजही अजिंक्य आहे हेच यातून दिसून येते. मंडळी, आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती विविध चर्चा आणि सूत्रांवर आधारित आहे. हा भाग कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी नाही. हे सर्व दावे केवळ एक शक्यता आहेत. CIDच्या तपासात काय समोर येईल हे काळच ठरवेल. पण दादांचे चाहते म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत की त्या रात्री नेमके काय घडले असेल. तो केवळ अपघात होता की आणखीत काही. तपास पूर्ण होईपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर येऊ शकत नाही. जनसामान्यांच्या मनात असलेल्या शंका मांडणे हाच यामागचा मुख्य हेतू आहे. तुम्हाला काय वाटते? ही घटना केवळ एक अपघात असू शकते की यामागे काही मोठे राजकारण शिजत आहे? तुमचे मत खाली प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा. ही चर्चा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढील ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्ही ही स्क्रिप्ट वाचून पहा. यातील एखाद्या विशिष्ट परिच्छेदाची लांबी कमी जास्त करायची असेल किंवा अजून काही वेगळे बदल हवे असतील तर तसे सांगा. मी तुम्हाला तेही करून देऊ शकेन.